सोलापूर जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी आहे। विजयसिंह मोहिते पाटील यांनी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतलेली आहे। विजयसिंह मोहितेंचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि या सगळ्या घडामोडींवर आता विजयसिंह मोहिते यांनी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतलेली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतलेली आहे। 2 दिवसापूर्वीच अकलूजमध्ये सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार हे तिन्ही दिग्गज नेते एकत्र आले होते। विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाकडून माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे, लोकसभेच्या रिंगणात आहेत। त्या पार्श्वभूमीवर विजयसिंह मोहिते यांनी सुशीलकुमार शिंदेची भेट घेतलेली आहे। विजयसिंह मोहिते पाटील हे माजी मुख्यमंत्री आहेत, ते देखील आता शरद पवार गटात येणार आहेत। त्यांनी सुशीलकुमार शिंदेची भेट घेतलेली आहे। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडी घडत आहेत। शरद पवार गटांनी मोठी बाजी मारलेली आहे। भाजपला रामराम करून धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात दाखल झाले आणि त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला आहे। त्यामुळे माढ्याची राजकीय समीकरणं बदललेली आहेत। आपण बघतोय की आता हे सामवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। आपण बघतोय की विजयसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतलेली आहे। सगळं बेरजेचं राजकारण माढामध्ये सुरू आहे। धैर्यशील मोहिते पाटील जे विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे आहेत ते लोकसभेच्या रिंगणात आहेत। त्या पार्श्वभूमीवर सगळ्या भेटीगाठी खूप महत्त्वाच्या आहेत। विजयसिंह मोहिते पाटील हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, माजी उपमुख्यमंत्री आहेत आणि माढ्यामध्ये आता शरद पवार गटाकडून सगळं बेरजेचं राजकारण सुरू आहे। धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभेच्या रिंगणात आहेत। माढ्यातून त्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या गाठीभेटी महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे आता माढ्याची राजकीय समीकरणं बदलणार आहेत।